विशेष गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रयोगशील शिक्षक असणं हे विद्यार्थ्यांच्या कायमच हिताचं असतं। मुलांना शिकवण्यासोबतच स्वतः सुद्धा शिकण्याचा ध्यास घेणं हे एका आदर्श शिक्षकाचं उदाहरण असतं। आणि सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले हे अशाच एका प्रयोगशील शिक्षकांपैकी एक। लेट्स क्रॉस द बॉर्डर या शैक्षणिक उपक्रमाची मायक्रोसॉफ्ट कंपनीने दखल घेतली आहे। 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान पॅरिस येथे आयोजित केलेल्या एज्युकेशन एक्सचेंज या परिषदेमध्ये हा शैक्षणिक प्रकल्प सादर करण्यात आला। जगभरातील 300 शिक्षकांना यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं। भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशातील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर बंधुभाव वाढीस लागावा आणि शांतताप्रिय नागरिकांची जडणघडण होण्याच्या उद्देशाने लेट्स क्रॉस द बॉर्डर हा उपक्रम मागच्या 2 वर्षांपासून सुरू असून आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार झाली आहे। वर्गात शिकवताना तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करणाऱ्या 78 देशातील 300 शिक्षकांना या परिषदेचं निमंत्रण होतं आणि यातील भारतातल्या 13 शिक्षकांचा समावेश यामध्ये होता आणि त्यातलेच एक असलेले रणजित सिंह डिसले सर आज आपल्या सोबत आहेत। लेट्स क्रॉस द बॉर्डर हा उपक्रम आणि मुलांना शिकवण्याची त्यांची नाविन्यपूर्ण पद्धत याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। डिसले सर नमस्कार, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत। नमस्कार। अर्थातच पहिला प्रश्न हा आहे की लेट्स क्रॉस द बॉर्डर हा ऐकायला तसा वेगळा उपक्रम वाटतो। हा उपक्रम काय आहे आणि त्यामध्ये तुमची भूमिका काय आहे सर? लेट्स क्रॉस द बॉर्डर्स हा प्रोजेक्ट जगभरातील अशांत देशांमध्ये जे युनो त्या वतीनं पीस इंडेक्स दरवर्षी जाहीर केला जातो आणि त्याच्यामध्ये हे भारत, पाकिस्तान, इस्रायल, इराक, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि नॉर्थ कोरिया हे जगातले सर्वाधिक अशांत देश आहेत। आणि या अशांत देशांनी आपल्या अशांततेची किंमत जवळपास $124 मिलियन इतकी कमवलेली आहे। सो $124 मिलियन हे अशांत राहण्यासाठीची किंमत त्यांनी चुकवलेली आहे। तर एवढीच रक्कम जर शिक्षणाविषय मध्ये जर खर्च झाली असती तर मला वाटतं या देशांचा खूप फायदा झाला असता मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने। आणि त्यामुळे मी हा लेट्स क्रॉस द बॉर्डर्स हा प्रोजेक्ट 2016 साली सुरू केला। तर यामध्ये 6 आठवड्याचा हा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये या 6-8 देशांमधील विद्यार्थी एकमेकांशी कनेक्ट होतात आणि मग एकमेकांशी चर्चा करतात की का आपण भांडत आहोत, आपल्या भांडण्याची नेमकी कारण काय आहेत। पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना पीस बडीज म्हणजे त्यांचे मित्र त्या देशातले शोधून दिले जातात। 1 to 1 हा प्रोजेक्ट चालतो, म्हणजे एका क्लासचं त्या दुसऱ्या देशातल्या क्लासची इंटरॅक्शन होतं। म्हणजे भारतातली मुलं आणि पाकिस्तानची मधली मुलं त्यांच्याच वयोगटातली मुलं एकमेकांशी 6 आठवडे कनेक्ट राहतात। तर पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक मुलाला त्याचा मित्र पाकिस्तानमधला मिळवून दिला जातो आणि त्या प्रत्येकाविषयी ते स्वतःविषयी सांगतात, आपले आवड, वय वगैरे सर्व गोष्टी शेअर करतात। दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्यांना व्हाय आर वी फायटिंग, आपण का भांडत आहोत याच्याविषयी प्रेझेंटेशन द्यायला सांगतो की मग हे 2 देशातली मुलं एकमेकांविषयीचे मत तयार करतात आणि सांगतात की आपण का भांडत आहोत। तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस काय आहेत, जसं की भारत आणि पाकिस्तानमध्ये काय साम्य आहे आणि काय बदल आहेत किंवा काय फरक आहे हे आपण मुलांना याच्या माध्यमातून सांगतो। चौथ्या आठवड्यामध्ये जगातल्या पीसफुल कंट्रीजच्या शिक्षकांना मी इन्व्हाइट करतो, जसं की फिनलंड आहे, ऑस्ट्रिया आहे, कॅनडा आहे, बेल्जियम आहे। तर या देशातले शिक्षक आमच्या देशातल्या मुलांना सांगतात की पीसफुल असण्याचे फायदे काय असतात, शांतताप्रिय असण्याचे फायदे काय असतात आणि हे देश कसे शांतताप्रिय झाला। अगदी फिनलंडचं उदाहरण घ्यायचं झालं तर फिनलंड हा देश एकेकाळी त्या देशाने पण युद्ध अनुभवलेला आहे, पण आज तो जगातल्या टॉप 10 पीसफुल कंट्रीज मध्ये समाविष्ट आहे। तर फिनलंडचे शिक्षक पेक्का ओली जे आहेत ते आमच्या मुलांना मार्गदर्शन करून सांगतात की कसं त्या पीसफुल असण्याचे फायदे असतात। एक छोटंसं उदाहरण देईन, ते पीसफुल असण्याचे फायदे कसे सांगतात। अगदी त्यांचं वॉलेट जरी त्यांच्या गाडीमध्ये राहिलं किंवा पाकिट रस्त्यावरती पडलं किंवा घराची चावी जरी लावायला ते विसरले तर त्या देशातला कुणीही माणूस तुमचं पाकिट उचलणार नाही किंवा कुणी अनोळखी माणूस तुमचं घर उघडून घरातल्या कोणत्या वस्तू घेऊन जाणार नाही। म्हणजे शांतताप्रिय असण्याचा याचा अर्थ केवळ सीमेवरतीच युद्धजन्य परिस्थिती असावी असं नाही, तर नागरिकांमध्ये परस्परांविषयीचा द्वेष भावना नसावी आणि प्रेम भावना एक वातावरण तयार व्हावं हा या पीसफुल प्रोजेक्टचा उद्देश आहे। याचाच एक भाग म्हणून नुकताच आपण पॅरिसला सुद्धा गेला, त्या पॅरिसच्या कॉन्फरन्स बद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, कारण जगभरातले अनेक शिक्षक तिथे होते आणि भारतातल्या सुद्धा 13 शिक्षकांचा समावेश होता। तर पॅरिस मधला हा उपक्रम नेमका काय होता?
पॅरिसमध्ये जाणे हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. दरवर्षी मायक्रोसॉफ्टच्या वतीनं एज्युकेशन एक्सचेंज हा कॉन्फरन्स आयोजित केला जातो. 2014 साली मला पहिल्यांदा तिथं जायची संधी मिळाली होती, जिथं मी QR कोडेड टेक्स्टबुक हा प्रोजेक्ट सादर केला होता. आणि यावर्षी मी पॅरिसमध्ये लेट्स क्रॉस द बॉर्डर्स हा प्रोजेक्ट घेऊन गेलो होतो, की ज्या 8 देशांमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट सादर करतो तिथल्या 8 देशातले शिक्षकही तिथं आले होते आणि तिथं मंचावरती आम्ही आमचं प्रेझेंटेशन दिलं. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, अगदी त्या हाऊसफुल ऑडियममध्ये सर्व शिक्षकांनी उभं राहून आमच्या त्या प्रोजेक्टला दाद दिली आणि सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. तर हा एक एज्युकेशन एक्सचेंज हा शिक्षकांचं इनोव्हेशन सेलिब्रेट करण्याचा एक क्षण असतो, इव्हेंट असतो, की जगभरातल्या शिक्षकांचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे. जे क्लासरूममध्ये इनोव्हेशन्स असतात ते क्लासरूममध्ये इनोव्हेशन्सना सेलिब्रेट करण्याची संधी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळत असते. एकमेकांशी संवाद साधतात शिक्षक, एकमेकांची पद्धती जाणून घेतात, शिकवण्याच्या पद्धती काय आहेत, कशा पद्धतीने इतर देशातले शिक्षक शिकवतात. जे प्रॉब्लेम्स मी माझ्या क्लासरूममध्ये फेस करतो तेच प्रॉब्लेम जर जगभरातला इतर देशातला शिक्षक जर फेस करत असेल तर त्यावरती तो काय सोल्युशन काढतो, त्याचे काय उपक्रम असतात ते मला जाणून घेण्याची संधी अशा इनोव्हेशन प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळते. आणि मग मी माझे प्रोजेक्ट ज्याविषयी त्यांच्याशी शेअर करतो तर ते त्यांचेही प्रोजेक्ट आपल्याशी शेअर करत असतात. तर मग तो एक कल्चरल डिफरन्सेस आपण किंवा त्या मर्यादा पार करून एकमेकांशी एक शिक्षक या नात्याने एकमेकांशी कनेक्ट होतो आणि आपले अनुभव शेअर करत राहतो. तर हा एक अनुभव संपन्न करणारा दरवर्षी सेलिब्रेट करण्याचा इव्हेंट आहे. हो, नाही सर, म्हणजे ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे जी युनिव्हर्सल आहे असं म्हणायला पाहिजे, पण त्यामधली सांस्कृतिक विविधता जागतिक पातळीवर गेल्यावर अधिक भावते. या अनुषंगानं आमच्याकडे खूप प्रश्न आहेत, कारण आपली शिक्षण पद्धती इतर देशांशी तुलना करता त्यामध्ये होणारे बदल, त्यामध्ये करावे लागणारे बदल, या सगळ्याविषयी खरं तर तुमच्याशी बातचीत करायची आहे. आता अगदी छोट्या ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर ही बातचीत अशीच पुढे सुरू राहील. मुलांच्या शिक्षणामध्ये नाविन्य आणणारे आणि लेट्स क्रॉस द बॉर्डरच्या माध्यमातून विविध देशातल्या मुलांना शांततेसाठी एकत्र आणणारे शिक्षक रणजितसिंह डिसले सध्या आपल्यासोबत आहेत. सर, भारत पाकिस्तान या 2 देशांमध्ये खरं तर मैत्रीपूर्ण शांतताप्रिय संबंध नांदावेत आणि तेही शिक्षणाच्या माध्यमातून, हा आपला खरं तर प्रयत्न आहे. तर या अनुषंगाने जेव्हा भारत पाकिस्तानमधली मुलं बोलतात, शिक्षक एकमेकांशी बोलतात, म्हणजे कॉन्फरन्सच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या, तेव्हा ह्याच्यामध्ये कुठे सरकारी यंत्रणा आड येते का किंवा काही अडचणी येतात का? असे आजपर्यंत तरी आमच्या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीमध्ये कशी कोणतीही अडचण आलेली नाहीये. कारण हा शिक्षण हा एकमेव असा घटक आहे, विषय आहे की जिथं मला वाटतं स्थळ, काळ आणि सीमेच्या मर्यादा अगदी आपण नाकारल्या पाहिजेत. आणि शेवटी आपण हे जगाचे नागरिक आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण स्वतःभोवती एक भिंत घालून घेतली की मी फक्त विशिष्ट देशाचा नागरिक आहे, पण अल्टिमेटली आपण ग्लोबल सिटीजन आहोत. तर त्यामुळं मला वाटतं या प्रोजेक्टमध्ये अजून तरी आम्हाला अशी कोणतीही सरकारी यंत्रणेची किंवा त्या शाळांची किंवा तिथल्या सरकारी यंत्रणेची अशी कोणतीही अडचण नाही आलेली. सर, जेव्हा तुम्ही लेट्स क्रॉस द बॉर्डर हा प्रोजेक्ट करायचं ठरवलं तेव्हा मुळात त्यामध्ये शिक्षकांची निवड कशी केलीत, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात कसे आणि किती आव्हानात्मक होतं? कारण इतके वेगवेगळे देश आहेत, इतक्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, त्यातनं काही निवडक देश निवडायचे आणि त्या शिक्षकांशी संवाद साधायचा. भारतातल्या शिक्षकांची निवड करण्यासाठी मी व्हॉट्सअपवरती एक लिंक शेअर केली, ज्याला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळपास 5,500 शिक्षकांनी त्यासाठी नोंदणी केलेली आहे. इतर देशातले शिक्षक निवडण्यासाठी मला मायक्रोसॉफ्टचा आणि हार्पर कॉलेज यांची मदत झाली, की त्यांनी त्यांच्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवरून जगभरातल्या शिक्षकांना आवाहन केले की एक शिक्षक असा प्रोजेक्ट घेऊन येतो आहे आणि दोज हू आर इंटरेस्टेड तर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधावा. तर अशा पद्धतीनं भारतातल्या शिक्षकांची मी निवड केली आणि जगभरातल्या शिक्षकांच्या निवडीचं काम मायक्रोसॉफ्टनी केलं. त्याच्यामुळे मग आम्ही कनेक्ट झालो. शेवटी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म होता, जो टेक्निकल प्लॅटफॉर्म आम्ही त्यांचा वापरला आणि एकमेकांशी कनेक्ट झालो. ती निवडीची प्रक्रिया अधिक साधी सोपी, जो दोज हू आर इंटरेस्टेड त्यांनी लिंक भरायची होती आणि मग त्यांच्यातून आम्ही स्क्रुटनीनुसार विशिष्ट निकषांवरून आम्ही मागच्या वर्षी 148 शिक्षकांची निवड केली. तुम्ही विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार केली आहे, तर ही किती विद्यार्थ्यांची पीस आर्मी आणि पीस आर्मी काम नेमकं काय करते? सध्या आमची 5,000 मुलांची पीस आर्मी तयार झालेली आहे. हे एक शांततेचे सैनिक असतील की जे परस्परांविषयी एक संवादाचं वातावरण
फक्त असंच नाही की भारतातली मुलं पाकिस्तानमधल्या मुलांशी सौहार्दाचं वातावरण ठेवतात, विथिन द क्लासरूम देखील त्यांच्यामध्ये परस्परांविषयी एक चांगलं वातावरण, बंधुभावाचं वातावरण असलं पाहिजे. पीस आर्मीचं महत्वाचं काम म्हणजे कोणत्याही नागरिकाविषयी किंवा कोणत्याही देशातल्या मित्रांविषयी द्वेषभावना न बाळगणे. जेव्हा आपण शांतता हा शब्द उच्चारतो किंवा त्याचा आस्पेक्ट जर बघतो तर ती खूप व्यापक संकल्पना आहे. ना की फक्त युद्ध करणे किंवा युद्धजन्य थांबवणे म्हणजे शांतता असणं असं नाही. अगदी वर्गामध्ये देखील मुलं पेन्सिल घेण्यावरून देखील भांडत असतात, आलं लक्षात. तर ही भांडणं कमी करणं, वर्गातली देखील भांडणं कमी करून तुम्ही त्यांना तसं शांतताप्रिय ठेवलं तरी देखील तो आस्पेक्ट राहतो. पीस आर्मीचं सगळ्यात महत्वाचं काम यावर्षी आम्हाला करता आलं की ज्यावेळी पुलवामा अटॅक भारतामध्ये झाला होता आणि त्यावेळी खूप युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी पीस आर्मीनं आपापल्या प्रत्येकाच्या घरातल्या आपल्या सदस्यांना सांगितलं की या काळामध्ये आपण कसं पीसफुल राहिलं पाहिजे आणि शेजारच्या देशाविषयी द्वेषभावना कशी वाढू दिली नाही पाहिजे. तर त्या ठिकाणी फार महत्वाचं काम या 5,000 फॅमिलीजमध्ये झालेलं आहे. ही 5,000 मुलं आहेत, पण मला वाटतं ही 5,000 फॅमिलीज आहेत दोन्ही 8 देशांमधल्या की ज्यांच्यामध्ये ही शांतताप्रिय असण्याची भावना तयार झालेली आहे. नाही, तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे आणि हा खूप एक धाडसी प्रयोग आहे. 5,000 मुलंच नाही तर 5,000 कुटुंबांपर्यंत हा शांततेचा संदेश खरं तर पोहोचतो. जेव्हा तुम्ही पॅरिसला गेलात सर, त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले? म्हणजे आपल्या इकडची शिक्षण व्यवस्था, आपल्या इकडची शिक्षण पद्धती आणि इतर देशांमध्ये दिलं जाणारं शिक्षण यातला फरक कसा जाणवला? असे जेव्हा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होतात किंवा जिथं मला सहभागी होण्याची संधी होती, आफ्टर द पॅरिस आय एम नाऊ, मी तिथे एक शिक्षक म्हणून गेलो होतो, पण आता मी तिथून येताना एक विद्यार्थी म्हणून आलेलो आहे. द स्टुडंट हु इज मोर क्युरियस, विलिंग टू डू समथिंग डिफरंट. एक विद्यार्थी म्हणून मी आता कारण त्या शिक्षकांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जगामध्ये शिक्षक आता कशा पद्धतीने विचार करत आहेत हे मला तिथं अनुभवायला मिळालं. भारतातले शिक्षक किंवा मी जेव्हा तिथं जायचं अगोदर मी माझ्या टीचिंग मेथडॉलॉजीजवरती जास्त फोकस करायचो, शिकवण्याच्या पद्धतीविषयी मी जास्त फोकस करायचो. पण मी जेव्हा इतर शिक्षकांशी जेव्हा इंटरॅक्शन केलं, त्यांच्याशी संवाद साधला, तर जगभरातले शिक्षक आता लर्निंग स्टाईलवरती जास्त फोकस करतात, शिकण्याच्या पद्धतीविषयी. मूल कसं शिकतं याच्याविषयी ते जास्त सजग आहेत आणि आपण म्हणजे शिक्षकांनी कसं शिकवावं या पद्धतीवरती जास्त भारतीय शिक्षक फोकस करत आहेत. तर मला वाटतं हा फरक माझ्यामध्ये स्वतःला मला जाणवला की मला मुलाच्या शिकण्याच्या स्टाईलनुसार माझ्यामध्ये शिकवण्यामध्ये बदल करायला हवा आणि नेमका तोच मी करण्याचा येत्या काळामध्ये प्रयत्न करेन. जगभरातलं शिक्षण आणि जगभरातले शिक्षक हे त्या देशाचं किंवा त्या समाजाचं पुढचं भविष्य घडवत असतात, विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे ती शिक्षण पद्धती केव्हाही दर्जेदार असणं हे चांगलंच असतं, उत्तम असतं भविष्याच्या दृष्टिकोनातनं. आपल्या या अनुषंगानं बऱ्याच गप्पाही मारायच्यात यापुढे, पण पुन्हा एक छोटासा ब्रेक घ्यावा लागेल. रणजित सिंह डिसले सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपली बातचीत सुरू आहे. सर, आपण खूप प्रयोग करता, म्हणजे आपण पठडीतलं शिक्षण मुलांना देत नाही, ते शिक्षण आणखी हसत खेळत किंवा मुलांना आवडेल असं कसं होईल याची आपण विशेष काळजी घेता. तर हे करण्याची प्रेरणा आपल्याला कुणापासून आणि कशी मिळाली? मला वाटतं कार्य करण्याची प्रेरणा ही मी ज्या शाळेमध्ये काम करतो तिथल्या परिस्थितीने मला ही प्रेरणा दिलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2009 साली जेव्हा मी त्या शाळेमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि माझ्या 2 वर्गखोल्यांपैकी एक वर्गखोली ही गोठा म्हणून वापरली जात होती आणि आज त्या गोठ्याचं रूपांतर आम्ही ग्लोबल स्कूलमध्ये केलेलं आहे की जिथली मुलं जगभरातल्या मुलांशी संवाद साधतात आणि आपलं इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारून घेतलेलं आहे. तर मला ही परिस्थिती होती ज्या परिस्थितीनं मला असं काही काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे. सर, आता या तुमच्या उपक्रमामध्ये खरं तर अधिकाधिक भारतभरातले शिक्षक जोडलं जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. जर कुठल्या शिक्षकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, तर ते कसे होऊ शकतात? यासाठी आम्ही स्वतः वेबसाईट पण डेव्हलप केलेली आहे. education.microsoft.com या वेबसाईटवरती तुम्ही लेट्स क्रॉस द बॉर्डर्स असं सर्च केल्यानंतर तुम्हाला आमच्या प्रयोगाची लिंक मिळेल, जिथून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. किंवा फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील इफ यू आर गोइंग टू फॉलो मी, तर तिथे तुम्हाला अपडेट्स या प्रोजेक्टचे मिळत जातील, जिथून तुम्ही या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊ शकता.
आपलं काम म्हणजे आपलं शिकवण्याचं काम हे ग्रामीण भागात अधिक आहे. ग्रामीण भागामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. तर एक शिक्षक म्हणून हा आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवण्याचं काम तुम्ही कसं करता? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. पण तो आत्मविश्वास म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दलचा आत्मविश्वास कमतरता असते, तर पुढे येऊन बोलण्याचं धाडस किंवा स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही असं त्या मुलांना वाटत असतं. त्यामुळे मी माझ्या वर्गामधल्या मुलांना प्रत्येकाला समोर येऊन रोज किमान स्वतःच्या दिनचर्येविषयी किमान 10 वाक्य बोललीच पाहिजेत, सांगितले पाहिजेत. त्यामुळे त्याला एक स्टेज डेअरिंग ज्याला आपण म्हणतो ते वाढत जातं. आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून आम्ही प्रत्येकाला प्रत्येक गटामध्ये जेव्हा ते काम करतात तर प्रत्येकाला ग्रुप लीडर होण्याची संधी दिली जाते. त्यामुळे ग्रुप लीडर होत असताना देखील नकळत नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये जोपासले जातात. तर अशा छोट्या छोट्या कृतींमधून तो आत्मविश्वास मी त्यांच्यामध्ये निर्माण करतो. त्यामुळे जगातल्या कोणत्याही देशातल्या मुलाशी किंवा त्यांच्याशी तुलनेत आपण कमी नाही आहोत हा आत्मविश्वास आज त्यांच्यामध्ये आलेला आहे. सर, असं आहे की तुम्ही जे काम करता ना ते खरं तर आपल्या रोजच्या व्यवहारात आणि रोजच्या अभ्यासक्रमात असणं गरजेचं आहे. पण तुमच्यासारखे असे खूप कार्यकर्ते आहेत किंवा प्रयोगशील शिक्षक आहेत जे त्यांच्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये खूप महत्त्वाचं काम करत असतात, परंतु ते खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येत नाही, पोहोचत नाही. तुम्हाला आपल्या एकंदरीत शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल घडावेत असं वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे की सकारात्मक काम करणारे किंवा चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचं एक नेटवर्क तयार होणं गरजेचं आहे. आणि यासाठी सरकार पुढाकार घेऊ शकतं. सकारात्मकची एक ताकद असते. खूप सारी निगेटिव्हिटी आपल्या समाजामध्ये पसरलेली आहे आणि शिक्षण व्यवस्थेविषयी देखील आपण खूप नकारात्मक बोलतो. तर त्या नकारात्मकतेचा उत्तर म्हणजे ही सकारात्मक शिक्षकांची एक भली मोठी फळी तयार होणं आणि त्यांचं काम समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. दुसरा एक फार महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडू इच्छितो की 21व्या शतकातल्या आव्हानांना सामोरं जाणारा समाज घडवत असताना शिक्षकांना त्या दर्जाचं प्रशिक्षण मिळत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचे एम्पॉवरमेंट करण्यासाठी अतिशय काल सुसंगत असं प्रशिक्षण आपल्या या शिक्षण व्यवस्थेने शिक्षकांना दिलं तर ते शिक्षकांच्या माध्यमातून त्या मुलांपर्यंत, त्या खेडेगावातल्या प्रत्येक मुलापर्यंत, तळागाळापर्यंत ते पोहोचू शकतं. हा फार महत्त्वाचा बदल प्रशिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांच्या बाबतीत व्हायला हवा असं मला वाटतं. नाही सर, आणि असं आहे की जी आताची मुलं आहेत, जी आता चिमुरडी आहेत, पण पुढे ते आपलं भविष्य आहेत आणि एखाद्याची माथी भडकावणं हे तसं सोपं असतं, पण ती माथी शांत ठेवणं, त्यांना शांततेचा संदेश देणं आणि एक ग्लोबल पॉइंट ऑफ व्ह्यू देणं हे मोठं काम आहे. आपल्याला हे शब्द उच्चारायला कदाचित सोपे वाटतील, पण ते खरंच या लहान मुलांच्या डोक्यात शिरवणं आणि ते सातत्यानं त्यांच्याबरोबर हे शिक्षण व्यवस्था राहील याची त्यांना खात्री देणं हे खूप अवघड काम आहे, धाडसी काम आहे जे तुम्ही करत आहात. आणि शाळेच्या वयामध्ये म्हणजे संस्कारक्षम वयामध्ये मुलांसाठी हिरो हे फक्त त्यांचे शिक्षक असतात. आणि जर असे तुमच्यासारखे आदर्शवत हिरो त्यांना शिक्षक म्हणून लाभलेत तर निश्चितपणे त्यांचं भविष्य सुद्धा तितकंच उज्ज्वल बनणार आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. मनापासून धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांचा आणि एबीपी माझाच्या दोघा वृत्तनिवेदिकांचं. आणि यानंतर या विशेष गप्पांमध्ये आता इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.